तर नमस्कार आणि रामराम मंडळी. चला तर आजच्या दिवसाला सुरुवात करूया. काल आपली देवदिवाळी झाली आणि आत्ता आपला रेग्युलर काल सुट्टी होती आणि आता काय रेग्युलर आपल्या ड्युटीला तर जावंच लागणार. आणि आज आहेत आमच्या गावातल्या पोरांच्या क्रिकेट मॅच आहे, तिकडे सुद्धा बघायला जायचं आहे. तर बघूया आजच्या दिवसात काय काय घडतं आहे ते. आता आपण गाडीला आपल्या किक मारली, पप्पांचा डबासुद्धा दुकानात द्यायचा होता आणि तिथून डायरेक्ट जायचं होतं गोडाऊनला. आणि आता थंडीसुद्धा बऱ्यापैकी कमी झाली होती. अगोदर जी थंडी पडत होती भयानक होती, आता कमी झाले. शेवटी गोडाऊनला आलेलो, गाडी खाली करायची वेळ झालीच होती आणि बऱ्यापैकी गाडी पूर्णपणे खाली झाली होती आणि थोड्या वेळानं अजून एक गाडी येणार होती. गाडी खाली करून झाली, त्याच्यानंतर नाश्त्यासाठी आपल्याला लागणार होता वडापाव. तो आपला नेहमीचा स्पॉट स्वाद वडापावमधून वडापाव घेऊन आलो. नंतर निवळीमध्ये गेलो होतो, तर हे बघा भयंकर असं ॲक्सिडेंट झालं होतं. नेहमीच्या टर्नला ॲक्सिडेंट होतात. शेवटी दुपारी आलो आपण, क्रिकेटच्या मॅच होत्या आपल्या वाडीतल्या पोरांनी भरलेल्या, तर त्या मॅच बघण्यासाठी गेलो होतो. सगळी पोरं एकत्र आलेली होती आणि चांगल्या प्रकारे नियोजनसुद्धा झालेलं होतं. भरपूर दिवसांनी मी पण खेळणार होतो मॅचमध्ये आणि पहिलीच आपण भरपूर वर्षांनी खेळलो आणि पहिलीच कॅच आपल्याकडे आली होती आणि चांगल्या प्रकारे पहिली कॅच घेऊन आपण एका फलंदाजाला आऊटसुद्धा केलं होतं. नंतर वेळ आली होती आपल्या बॅटिंगची आणि आपल्याला फलंदाजीसुद्धा लवकरच भेटली होती. भरपूर दिवसांनी खेळत होतो, त्याच्यामुळे काही एवढासा अंदाज नव्हता. शेवटी गेलो, म्हटलं पहिल्या बॉलला तर पहिला 6 मारणारच. तयारी तर केली होती, म्हटलं बसला तर डायरेक्ट सीमेच्या बाहेरच टाकूया. परंतु बॅड लक, पहिल्याच बॉलामध्ये आपली दांडी गुल झाली होती. तर मंडळी व्हिडिओ आता इथे संपते. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. संघाची धावसंख्या असते, संघाची धावसंख्या 9. पाहूया बंटी कोणत्या पद्धतीने फलंदाजी करतोय आणि त्रिपुराची जातोय, गेला तसा पुन्हा आला आणि त्याच्या जागेसाठी जातोय तो स्वतः संघाचा कर्णधार योगेश.